नमस्कार. 7 स्पिरिच्युअल लॉ ऑफ सक्सेस या पुस्तक वाचनाच्या 8व्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि आज कर्माच्या सिद्धांताला आपण कंप्लीट करण्याच्या दिशेनं जाणार आहोत. खूप सर्वांचा भरभरून प्रतिसाद या पुस्तक वाचनासाठी मिळत आहे आणि खूप साऱ्या व्हॅल्यूज आपण सर्वजण TMPचे लीडर आणि काही गेस्ट आपल्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. खूप आनंदाचं वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे. तर आपण आजच्या सेशनला सुरुवात करूया. विशुद्ध क्षमतेच्या नियमामधील ध्यानाच्या रूपाने. आणि तुम्हाला माहित आहे की आपण ध्यान कशा प्रकारे करत असतो आपल्या TMP मध्ये. तर सर्वांना ध्यान करायचं आहे. खूप सुंदर. काहींनी पडद्याच्या मागं, काहींनी पडद्याच्या समोर डान्स केलेला आहे. बाबाराव सरांना सुद्धा मी डान्स करताना बघितलेलं आहे 75 वर्षाच्या वयामध्ये. आणि हेच जीवन आहे. जीवनाची खरी व्याख्या, सफलतेची खरी व्याख्या आपल्याला समजलेली आहे. आणि सफलता फक्त पैशात, मकानात किंवा गाडीत मोजता येत नाही. तर त्याच्यासाठी लागते चांगलं आरोग्य सर्वात आधी. मग लागते जीवनात उत्साह आणि ऊर्जा. त्यानंतर लागते चांगले संबंध. नंतर लागते फ्रीडम, रचनात्मक स्वतंत्रता. नंतर भावनात्मक आणि मानसिक दृढता. नंतर लोकांचं भलं करण्याची इच्छा. आणि शेवटचा आहे मनशांती. ह्या 7 गोष्टी जर तुमच्या माझ्या जीवनात असतील तर आपल्याला खरी सफलता भेटली असं आपण समजू शकतो. आणि सफलता हा एक जर्नी आहे, प्रवास आहे, मुक्काम नाही आहे. हे आपण या पुस्तकातून बघितलेलं आहे. आणि एवढं सगळं असूनही आपण अपूर्ण राहणार आहोत जर आपल्या जवळ हा भाव नसेल की मी ईश्वराचं एक तत्व आहे. म्हणजे ह्या 7 गोष्टी आणि ती एक भावना याच्या मिळून आपल्या आयुष्याची सफलता आपल्या जवळच आहे. ती कुठं जाऊन आपल्याला मिळवायची नाहीये. तर आपण आजच्या 8व्या सत्राची सुरुवात मिशनने करणार आहोत. आणि मिशनसाठी पुंजाजी दळी सरांना मी आमंत्रित करतो. बोला सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बोला. शुभप्रभात. शुभप्रभात. टीम ऑफ पॉसिबिलिटीज संभावनेच्या जगामध्ये क्या मी बात. आपले मनपूर्वक स्वागत करतो. स्वागतम, सुस्वागतम, स्वागतम. संपूर्ण जगामध्ये प्रत्यक्ष विक्री, वितरण, उद्योग व्यवस्थापनामध्ये ही एक अशा प्रकारची संघटना आहे की जी संघटना आपली मूल्य, कार्यसिद्धांत आणि दूरदृष्टीने काम करण्यासाठी करारी आहे. आपले कार्य आहे की शक्यतेच्या माध्यमातून जनतेला, समाजाला संपूर्ण जीवनभर आनंदित आणि उत्साहित जीवन जगण्याकरिता मदत करणे, जेणेकरून
ते लोक सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे वातावरण निर्माण करतील की संपूर्ण जगातील लोक शक्यतेमध्ये जीवन जगतील. जर आपल्याला असे जीवन जगावेसे असे वाटत असेल, तर मी पुंजाजी दळी या संघटनेचा एक घटक निर्माण करण्यासाठी व तसेच हे महान कार्य निर्माण करण्यासाठी व त्याकरिता सहकार्य करण्यासाठी मी आमंत्रित करीत आहे. क्या बात! धन्यवाद, धन्यवाद सर. पुंजाजी सरांचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी शब्द मराठीत ट्रान्सलेट करून आपलं मिशन या ठिकाणी क्रिएट केलेलं आहे. खूप खूप आभार सर तुमचे. आणि जेव्हा जो व्यक्ती, माझं तर म्हणणं आहे सगळ्यांनी, नवीन व्यक्तींनी दररोज हे मिशन क्रिएट करायला पाहिजे आणि मराठीतच केलं पाहिजे असा आग्रह नाही. हिंदीमधलं मिशन तुम्ही तुमच्या अपलाईनकडून तुम्हाला मागवू शकता आणि ते मिशन तुम्ही जर हँडरेज करून या ठिकाणी क्रिएट केलं, रिक्रिएट केलं, तर त्या इमोशन तुमच्या जवळ येणार आहेत. तर आज आपण हा जो विषय हाती घेतलेला आहे, तसं बघितलं तर हा विषय खूप जास्त मोठा आहे. पण आपण एक सर्वजण त्याला समजून घेण्यासाठी बसलेलो आहोत. या झूम मीटिंगवर आपण येत आहोत आणि याच्यामध्ये तिसरा आध्यात्मिक सिद्धांत आपला चालू आहे. पुढे जाण्यापूर्वी गॅलरी व्ह्यूमध्ये मी तुमचे सर्वांचे आनंदित आणि उत्साहित चेहऱ्यांचे दर्शन घेऊ इच्छितो. सगळेजण प्रेझेंटेबल बसलेले आहात तुम्ही, मला दिसत आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूप रुपयाची म्हणणार नाही मी आता, रुपयाच्या पलीकडे आपण गेलेलो आहोत. तर एक सच्ची सफलता ज्याला म्हणतात, त्याची स्माईल तुमच्या चेहऱ्यावर मला दिसत आहे आणि एका कॅमेऱ्यात 2-2, 3-3, 4-4 जण बसलेले आहेत. हे सुद्धा एक खूप मोठी उपलब्धी आपल्या या प्रोग्रामची आहे असं मला दिसते आणि आज 8वा दिवस आहे आणि तिसरा सिद्धांत या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत. तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. तुमच्यामुळे हा प्रोग्राम या पद्धतीनं पुढे जात आहे आणि तुमच्यामुळे माझ्या जीवनात सुद्धा खूप मोठ्या व्हॅल्यू ॲड होत आहेत. खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे टी-एम-पीच्या प्रत्येक सदस्याचं माझ्या जीवनामध्ये आणि हे सगळे गेस्ट तुम्ही ज्यांना आमंत्रित केलेलं असेल आणि जे रुची घेऊन राहिले असतील या विषयामध्ये, त्यांचे सुद्धा मी धन्यवाद करतो. कर्माचा सिद्धांत आपण काल सुरू केला आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं, की प्रत्येक कर्मामध्ये एक ऊर्जा तयार करण्याची शक्ती असते. प्रत्येक कर्मामध्ये. प्रत्येक कर्मामध्ये कर्म कुठलंही असो आणि मग ती जी ऊर्जा आहे, ती त्याच रूपामध्ये आपल्याकडे पलटून येते, वापस येते. आणि म्हणून म्हणतात, जसे आपण कर्म करतो, तसे आपण फळं आपल्याला मिळतात, ते चुकत नाहीत. आणि जेव्हा आपण असे कर्म करणं निवडतो, की ज्याच्यामध्ये दुसऱ्याला आनंद मिळेल, दुसऱ्याला सुख मिळेल, तर त्या कर्माचं फळ आपोआपच आपल्याला सुद्धा त्या पद्धतीनं मिळतं, की आपल्याही जीवनात आनंद आणि सफलता निश्चितच मिळते. स्वामी विवेकानंदानं खूप छान विचार या ठिकाणी मांडलेला आहे. कर्म करणं हे माणसाचं एक स्वतंत्र अभिव्यक्ती आहे. आणि हे अनंत काळापासून चालत आलेले आहे, चिरकाळापासून चालत आलेले आहे. पण आपले विचार, आपले शब्द आणि आपले कर्म ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. आपले विचार, आपले शब्द आणि आपले कर्म ह्या 3 गोष्टींमुळे, हे 3 गोष्टी ज्या आहेत, याचे धाग्यांमुळे आपण आपल्या अवतीभोवती एक जाळं विणत असतो. आणि ते विचार, शब्द आणि कर्म चांगले असले, तर आपल्या जीवनात आनंद आणि उत्साह येतो. पण ते शब्द, विचार आणि कर्म जर त्या पद्धतीचे नसले, तर आपण मग त्याच्यामध्ये फसत जातो. कर्माचा जो सिद्धांत आहे, याच्यामध्ये 2 गोष्टी शामिल आहेत. एक गोष्ट आपण काहीतरी करतो आणि दुसरी गोष्ट आपण जे काही करतो, ते प्रत्येक गोष्टीचं फळ आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामध्ये कवडीची सुद्धा मिस्टेक युनिव्हर्सकडून होणार नाहीये. आणि म्हणून ते जे फळ मिळणार आहे, त्याच्यावर आपलं कंट्रोल नाहीये, नियंत्रण नाहीये. आपलं नियंत्रण आपल्या कर्मावर आहे. आणि म्हणून जे कर्म आपण जागृत अवस्थेत करतो,
त्याचे परिणाम आपल्याला चांगले मिळतात आणि आपल्याला माहित असते. पण बरेच कर्म आपण सजग नसताना करतो, असजगतेमध्ये करतो, तेव्हा मात्र आपल्याला परिणाम मिळतात आणि मग आपण दुःखी होऊन बसतो की अरे माझ्यासोबत असं कसं झालं. आणि मग लोकांना दोष देण्याचा विचार आपल्या डोक्यात येतो किंवा अनेक लोक दोषारोपण करतात. पण ते विसरूनच जातात की माझ्या जीवनात जे काही घडत आहे ते प्रत्येक गोष्टीचे कर्म मी कधीतरी केलेले आहेत आणि त्याचं फळ मला आता मिळालेलं आहे. तर आपण सगळे लोक जबाबदार झालेलो आहोत या सेशनमध्ये आणि आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की माझ्यासोबत जे काही घडत असेल, आज माझी जी आर्थिक परिस्थिती असेल, आज माझं आरोग्य असेल, माझे संबंध असतील, माझी मानसिक आणि भावनिक दृढता असेल, माझं पीस ऑफ माइंड असेल, ह्या सगळ्या गोष्टींना फक्त मी केलेले कर्म जबाबदार आहेत. आणि आता काही कर्म जे अजाणतेपणी होऊन गेलेले आहेत आणि त्याच्या बदल्यात जर काही दुःख आपल्या जीवनात आलेले असतील, तर ते कशा पद्धतीने हँडल करायचं आपण आणि जागरूकता वाढवून आजपासूनचे कर्म कसे करायचे, ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपण आजच्या सेशनमध्ये करणार आहोत. आपली जी प्रकृती आहे, त्याची जी व्यवस्था आहे, हे खूप रोचक आहे. आणि आपण योग्य निवड केली पाहिजे कोणत्याही गोष्टीची, त्याच्यासाठी ती आपल्याला नेहमी मदत करत असते. युनिव्हर्स आपल्या पाठीशी नेहमी उभं असते. फक्त आपल्याला त्याची जाणीव नसते. ही जी व्यवस्था आहे, ही आपल्या शरीराच्या संवेदनेसोबत जुडलेली आहे. शरीराच्या संवेदना. शरीर आपल्याला सिग्नल देत असतात, आपण कोणतंही कर्म करत असताना. तुमचं शरीर जे आहे ते 2 प्रकारच्या संभावनेचा अनुभव तुम्हाला देत असते. 2 प्रकारच्या संभावना. एक संभावना अशी असते, संवेदना अशी असते. 2 प्रकारच्या संवेदना आपल्याला आपलं शरीर देते. एक प्रकारची संवेदना अशी असते, की ज्याच्यामध्ये आपण सहज स्वतःला अनुभव करतो. सहजता असते आपल्या स्वभावामध्ये, आपल्या बिहेवियरमध्ये. आणि दुसरी जी बाजू आहे त्याच्यामध्ये आपण सहज नसतो. म्हणजे एक कर्म करताना आपण कम्फर्टेबल महसूस करतो, पण दुसरं कर्म करताना आपण कम्फर्टेबल नाही अनुभव करत. तर जेव्हा आपण सजग रूपानं कोणतंही कर्माचं निवड करतो, तेव्हा आपण आपल्या शरीरावर ध्यान दिलं पाहिजे. आणि आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, की हे जे मी आता निवडत आहे, हे काय मी निवडू? माझ्यापुढे जेव्हा 2 रस्ते असतात. उठल्यापासून झोपेपर्यंत असे 2 रस्ते असतात तुमच्या जीवनामध्ये. आता सकाळी तुम्ही उठले, आज तुमच्या मनाने म्हटलं असेल, मन म्हणजे तुम्ही नाही हां. त्यांनी म्हटलं असेल, "जाऊ दे ना यार, काल तर लक्षात आलं कर्माचा सिद्धांत काय, आज काय वेगळं सांगणार आहेत." कारण झोप खूप चांगली आहे सकाळची. प्रत्येकाला आवडते, मला पण आवडते. 2 रस्ते उठल्यापासून झोपेपर्यंत क्षणाक्षणाला तुम्हाला आपली जी युनिव्हर्स आहे, प्रकृती आहे, 2 पर्याय देत असते. मग काही लोकांनी पर्याय निवडला असेल, आज ते आले नसतील, आपल्याला माहीत नाही. तुमच्यापैकी कोणाला माहीत असेल. मग दुसरा पर्याय मिळाला, व्हिडिओ ऑन ठेवायचा की ऑफ ठेवायचा. प्रत्येक वेळेस 2 पर्याय आपल्याला मिळतात. तर ते निवडताना आपण शरीराचं जाणीव ठेवून प्रश्न विचारायचा आपल्याला, "अगर मैं ये चयन करूँ तो क्या होगा?" जर मी हे निवडलं तर काय होईल? हे निवडलं तर काय होईल? अगर आपका शरीर सहजता का संदेश भेजता है, तो चयन सही है. तुमच्या शरीराला जर सहजता वाटली, तुम्ही विचारलेल्या प्रश्नामध्ये, तर तुमची योग्य निवड आहे मग ते. तुम्ही त्या रस्त्याने जाऊ शकता. पण तुमचे शरीर जर असहज झालं, त्यांनी जर असा संदेश पाठवला, तर तुम्ही जे निवड करायला चाललेले आहे, ते उचित नाहीये. ते कर्म तुम्हाला दुःख देऊ शकते. उचित नाही म्हणजे तुम्हाला दुःख देऊ शकते. तुम्हाला दुःख भोगण्याच्या तयारीत राहावं लागेल. काहीच लोक असे आहेत, केवळ कुछ ही लोग में सहजता और असहजता का यह संदेश पेट के क्षेत्र से आता है. बघा पोटात गोळा उठतो आपल्या. काही करताना, कधी-कधी काही चुकीचं काम करताना पोटात गोळा उठतो आपल्या. तर खूप मोजके लोक आहेत. डॉक्टर दीपक चोपडा आपल्याला सांगत आहेत या पुस्तकामध्ये,
काही कमी पर्सेंटेज मध्ये लोक आहेत की ज्यांचं शरीर पोटातून सिग्नल देते आपल्याला. आपण काही कर्म निवडताना ते योग्य आहे की अयोग्य आहे हा पोटातून संदेश मिळतो, पण जास्तीत जास्त लोकांना हृदयातून संदेश मिळतो. हृदयातून संदेश मिळतो की मी हे काम करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. सजग रहते हुए अपना ध्यान हृदय पर रखिए और उसे पूछिए कि क्या किया जाए. दुसऱ्याला नाही विचारायचं. पतीनं पत्नीला, पत्नीनं पतीला नाही. तो आपला इंडिव्हिज्युअल विषय आहे. ती आपली स्वतंत्रता आहे. की झूम मीटिंग करू का नाही करू, व्हिडिओ ऑन करू का नाही करू, हा आपला इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. आपल्याला विचारायचा आहे. किंवा जे काही कर्म आता तुम्ही करणार आहात तर ते स्वतःला विचारायचे आहेत आपल्याला. आणि मग जे उत्तर आहे त्याची प्रतीक्षा करायची आहे. घाई नाही चालणार त्या ठिकाणी. थोडं वाट बघावं लागणार आहे तुम्हाला उत्तरासाठी. उसका उत्तर शारीरिक संवेदना के रूप में आ जाएगा. शरीराच्या संवेदनेमध्ये तुम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. काही लोकांना पोटामध्ये काहीतरी होईल, पण मॅक्झिमम लोकांना हृदयामधून संदेश मिळणार आहे. भले ही वह एक अत्यंत मंद अनुभूती के रूप में आए. तुम्हाला खूप जागृत राहावं लागेल. मंद स्वरूपात तो रिप्लाय तुम्हाला येणार आहे, पण येणार 100% आहे. तुमच्या शरीरामध्येच ह्या गोष्टी युनिव्हर्सने टाकून दिलेल्या आहेत. केवळ हृदय ही जानता है सही उत्तर. तुमचं हृदयच योग्य उत्तर जाणते की तुम्ही काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. तेवढ्या प्रामाणिकपणे जर तुम्ही हृदयावर हात ठेवून स्वतःला विचारलं कोणते कर्म करताना, तर तुम्हाला सिग्नल मिळत असतो. बहुत लोग सोचते हैं ऐसा की हृदय केवळ एक कोमल और भावुक होता है. आपल्याला वाटते हृदय फक्त एक नाजूक वस्तू आहे किंवा त्याच्यात फक्त भावना असतात. किंतु वह ऐसा है नहीं. हृदयाला एवढं तुम्ही छोटं समजू नका. कोमल आणि फक्त भावनिक समजू नका. तुम्हाला माहित आहे जन्माच्या आधीपासून त्यानं धडकणं सुरू केलं आणि आपण या जगातून जाईपर्यंत ते धडकत राहते. मधात कुठेही ब्रेक घेत नाही थोडासाही. खूप काही शिकण्यासारखं आहे त्याच्यापासून. हृदय तो अंतर्ज्ञान से भरपूर, जे सगळं जगाचं ज्ञान आहे ब्रह्मांडाचं अंतर्ज्ञान, हे बाहेरचं ज्ञान नाही, त्यानं भरलेला हृदय समग्र प्रासंगिक और सत असत विवेक वाला होता है. हृदयामध्ये हे सगळं प्रोग्रामिंग करून पाठवलेलं आहे. जसं आपण मोबाईल घेतो त्याच्यामध्ये काही ऍप्स बाय डिफॉल्ट येतात जे आपण डिलीटही करू शकत नाही. आपल्याला पाहिजे नाही असं ऑप्शन नसतो मोबाईलमध्ये. तसं आपल्याला जेव्हा युनिव्हर्सनी या जगामध्ये पाठवलं तर आपली प्रोग्रामिंग करून पाठवलेली आहे. सॉफ्टवेअर टाकलेलं आहे ऑलरेडी आणि ते अपडेटेड आहे. हे कधी जुनं होत नाही सॉफ्टवेअर हृदयाचं. आणि म्हणून ते तुम्हाला सपोर्ट करत असते प्रत्येक क्षणी. फक्त आपल्याकडे ती समज, आपल्याकडे तो अवेअरनेस ठेवणं गरजेचं आहे. उसका लक्ष्य कभी हार जीत नाही होता. बघा हृदयाचं टार्गेट हे नाही आहे की मीच जिंकलो पाहिजे, कोणीतरी हारलं पाहिजे. हा कार्यक्रम हृदयाकडे नाही आहे. वह ब्रह्मांडीय कंप्यूटर के साथ अपने तार जोडे रखता है. हृदयाचं कनेक्शन सरळ ब्रह्मांडासोबत आहे. याने विशुद्ध ऊर्जा, जो पहिला सिद्धांत आपण बघितला, विशुद्ध ज्ञान के साम्राज्य के साथ, विशुद्ध ज्ञान के साम्राज्य के साथ, जे ऊर्जेचं क्षेत्राचा आपण अनुभव करत आहोत 24 जून पासून, जी प्युअर पोटेन्शियलिटीचा पहिला सिद्धांत आपण बघितला, हृदय त्या ठिकाणी काम करत असते. अनंत संयोजन करता शक्ती के साथ और हर बात को ध्यान में रखता है. प्रत्येक गोष्टीला लक्षात ठेवते. बघा जेव्हा आपल्याला भीती वाटते, हृदयापासून कंपन सुटते, पूर्ण अंगावर जेव्हा शहारे येतात, आनंदानं असो भीतीनं असो, स्टार्ट हृदयापासून होते त्या गोष्टीला सुरुवात. हो सकता है कभी कभी वो औचित्यपूर्ण प्रतीत न हो, लेकिन हृदय
लेखा जोखा रखने की ऐसी योग्यता रखता है जिससे तार्किक विचारों के सीमित दायरे में रहने वाली किसी भी बात के मुकाबले उसकी बात कहीं अधिक सही, सटीक और यथार्थपूर्ण होती है. आपण एखाद्या व्यक्तीचा जेव्हा राग करतो किंवा एखाद्या व्यक्तीनं काही चुकीचं कर्म आपल्यासोबत केलेलं असते, असा आपला अनुभव असतो. जेव्हा त्या व्यक्तीचं कोणी नाव काढते, तर आपल्या शरीरात जे घडते, जेव्हा तो व्यक्ती आपल्याला रस्त्यात दिसते आणि आपल्या शरीरात जे घडते, त्याचं केंद्रबिंदू हृदय असतं. आणि आपण जेव्हा जागरूकता वाढवतो, आपण लोकांना माफ करून टाकतो सगळ्या गोष्टीसाठी, दयाभाव आपल्या मनामध्ये येतो, तर आपलं जीवन सहजतेकडे जाते. मग आपल्याला काही फरक पडत नाही, की कोणी आपला अपमान केला वगैरे, वगैरे. तर हे खूप डीपमध्ये आपल्याला या ठिकाणी दीपक चोपडांनी सांगितलेलं आहे. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली, की युनिव्हर्स आपल्याला सपोर्ट करते, म्हणजे आपलं शरीरच आपल्याला सपोर्ट करते. योग्य गोष्टींची निवड करण्यासाठी कोणाचीही सल्ला घेण्याची आपल्याला गरज नसते. आप जब चाहे तब कर्म के सिद्धांत को धन व समृद्धि पैदा करने के लिए तमाम अच्छी चीजों को पाने के लिए इस्तेमाल कर सकते हैं. तुम्हाला जेव्हा वाटते तेव्हा हा जो कर्माचा सिद्धांत आहे, हा तुम्ही तुमच्या धनवृद्धीसाठी, संपन्नतेसाठी, तुमच्या यशासाठी याचा खूप चांगल्या पद्धतीनं वापर करू शकता. लेकिन, पण, बट, किंतु, परंतु आहे त्याच्यामध्ये. सबसे पहले आपको इस बात के प्रति सजग, सतर्क, सचेत होना होगा. 3-3 शब्द वापरले लेखकांनी या ठिकाणी. सजग, सतर्क, सचेत. म्हणजे त्याचं गांभीर्य समजून घ्या तुम्ही. होना होगा कि आपका भविष्य आपके जीवन में पल प्रतिपल किए जाने वाले चयन से ही बना करता है. तुम्हाला या सिद्धांताचा वापर करण्यापूर्वी हे समजून घेणं गरजेचं आहे. या सिद्धांताचा वापर करून तुम्ही जीवनात काहीही मिळवू शकता कर्माच्या सिद्धांताचा. पण हे करत असताना तुम्हाला हेही माहीत पाहिजे, की तुम्ही जे क्षणाक्षणाला कर्म करण्याची निवड करता, ती प्रत्येक निवडच तुमचं भविष्य घडवणार आहे. आणि म्हणून आपण जे काही करतो, आपण केंगनमध्ये आहे, महिन्यात 3 आणि 4च डेमो करतो आपण. मग आपण काय निवडतो, बाकीच्या वेळ काय करतो आपण? तर आपण ॲज अ करियर म्हणून केंगनच्या बिझनेसमध्ये आलेलो असू आणि आपले महिन्यात 3-4 डेमो होत असतील, तर आपण काय कर्म करत आहोत प्रत्येक क्षणाला? आपल्याकडे GoPro आहे, कितीक लोकांनी वाचलं. आपलं YouTube चॅनल आहे, कितीक लोकांनी बघितलं. डेलीचे व्हिडिओ येतात, किती लोकं दररोज बघतात. त्या 20 गोष्टीचं डेली ट्रॅकिंग शीट तुमच्याकडे आहे, किती लोकं त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी करतात. तर हे खूप पॉवरफुल आहे. कर्माच्या सिद्धांताचा वापर करून तुम्ही जीवनात सर्व काही मिळवू शकता, जे तुम्हाला पाहिजे. पण त्याच्यामध्ये पण आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला या गोष्टीसाठी जागृत होणं गरजेचं आहे. सचेत, सजग आणि सतर्क होणं गरजेचं आहे, की तुम्हाला भविष्यात जे काही पाहिजे ते मिळण्यासाठी प्रतिपल, प्रत्येक क्षण तुम्ही जे निवड करता, ते जास्त महत्त्वपूर्ण आहे. जब आप इस बात के प्रति सजग, सतर्क, सचेत हो जाते हैं, तब आप कर्म के सिद्धांत का पूरा उपयोग कर रहे होते. म्हणजे करोडो रुपये तुमच्या अकाउंटमध्ये पडलेले आहेत आणि त्याचा पासवर्ड तुम्ही विसरलेला आहे. अशी आपली सगळ्यांची परिस्थिती आहे. आता तो पासवर्ड दीपक चोपडांनी आपल्याला दिला. आता हा सांभाळून ठेवायचा आहे आपल्याला आणि तो सांभाळून ठेवण्यासाठी जागरूकता वाढवायची आहे, की प्रत्येक क्षणाला मी जो निर्णय घेतो, माझ्या बिझनेसशी संबंधित असेल, माझ्या आरोग्याशी संबंधित असेल, माझ्या लोकांसोबतच्या संबंधांशी संबंधित असेल, माझ्या पीस ऑफ माइंडशी संबंधित असेल, तो निर्णय मी घेत असतो. त्याची जबाबदारी आपल्याला घ्यावं लागेल. आप अपने सभी चयन जितना अधिक सजगता, सतर्कता और सचेतता के स्तर पर करते जाएंगे, उतने ही अधिक आप ऐसे चयन करते जाएंगे जो कि स्वतःस्फूर्त रूप से ही सही होंगे, उचित होंगे. ओशो नेहमी सांगतात,
होशपूर्वक जीवन जीना याला म्हणतात. तुम्ही जेवण सुद्धा होशपूर्वक करा, वेगळा अनुभव मिळेल. चहा घेत असताना, कोणाशी बोलत असताना, तुमच्या पुढे कोणी उभा आहे तुमच्याशी किंवा बसलेला ऑफिसमध्ये आणि तो व्यक्ती तुमच्याशी काही बोलत आहे, पण तुम्ही तिथं नाहीये. आणि ते अनुभव होते त्या माणसाला. तो माणूस फक्त बोलून नाही दाखवत. बी हिअर नाऊ. तुम्ही तिथंच असले पाहिजे नेहमीसाठी, जिथं तुम्ही असता. पण आपण नसतो. त्याची प्रॅक्टिस करावं लागणार आहे आपल्याला. आणि हे सगळं आपल्याला मिळवण्यासाठी ही प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण होशपूर्ण, मी कालही बोललो बहुतेक, की आपण होशमध्ये राहून काही चुकीचं कर्म करूच शकत नाही. आता हा सगळा विषय खूप छान आहे. खूप चांगलं वाटत आहे आपल्याला. लेकिन पिछले कर्मों का क्या? जे होऊन गेलेले कर्म आहेत आपल्या हातून, हा मोठा प्रश्न आहे. आता त्याचं काय करायचं? आता आपण जागृत झालेलो आहे. पण हाही मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे, जे मी काल तुमच्याशी बोललो, की जे मागं कर्म होऊन गेले त्याचं काय करायचं? त्याच्याबद्दल सुद्धा सोल्युशन या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. पिछले कर्मों का क्या किया जाए और वे किस तरह से आपको अप्रभावित कर रहे हैं, अपने पिछले कर्मों के बारे में आप 3 काम कर सकते. हे 3 कामं समजून घ्या, जे मागं करून चुकलेल्या कर्माबद्दल आपल्याला करायचे आहेत. पहला यह है की अपने कर्मों का कर्ज चुकाते चलिए. तुम्ही कर्म केले काही, तर कर्ज घेतलेलं आहे आणि आता त्या कर्जाची परतफेड करायची आहे. तुम्ही वाट नाही बघू शकत की सरकार कर्जमुक्ती करेल. इथं कर्जमुक्तीचा सब्जेक्ट नाही आहे. ते भरावंच लागते. चॉईस नाही आहे त्याच्यासाठी. है ना? एखाद्या व्यक्तीनं 25-30 वर्ष स्मोकिंग केली. एक कर्म केलं. तर याच्याशी संबंधित हा विषय आहे, की आपण जे कर्म करून चुकलेलो आहोत, त्याला आपण 3 प्रकारे त्याच्याबद्दल त्याच्यावर काम करू शकतो. पहिलं आहे, की आपलं जे कर्म आहे, त्याचं जे कर्ज आहे ते चुकवत राहायचं. अधिकतर लोग यही करना चुनते हैं, लेकिन अनजाने में ही आप भी यही रास्ता चुन सकते हैं. कभी-कभी पुराने कर्मों का कर्ज चुकाने पर भारी दुःख, तकलीफों से गुजरना पड़ता है. लेकिन कर्म का सिद्धांत कहता है कि संसार में कर्म का कोई भी कर्ज अनचुका नहीं रह सकता. 1 रुपया सुद्धा माफ होणार नाहीये. लक्षात घ्या हा विषय. वह चुकाना ही पडता है. चान्सच नाही. हा सिद्धांत ज्याला माहित नशील तोही कर्ज भरत आहे. तुम्हाला आज माहित झालं, की तुम्ही याच्यातून रस्ते कसे काढू शकता. ब्रह्मांड का वही खाता पाई पाई का हिसाब रखता है. तिथं कधी कॉम्प्युटरचं स्टोरेज कमी पडत नाही. तिथं काही पेनातली शाई संपत नाही लिहिता-लिहिता. हे सगळा लेखाजोखा आहे. एका-एका पैशाचा आपला कर्माच्या एका-एका कर्माचा हिशोब आहे. और हर घटना उसी हिसाब-किताब को पूरा करते हुए ऊर्जा को इधर से उधर करती रहती है लगातार. तुम्ही स्वप्न लिहिलं मला वर्षभरात 6A व्हायचं आहे. पण 6A होण्यासाठी ते कर्मच नाही केले. तर ते होणार नाही. कारण तुमच्या कर्माचा सगळा व्यवहार, हिशोब लिहिलेला आहे आणि ते इकडचं-तिकडे होत राहते, ऊर्जा तुमची. मग ज्यानं-ज्यानं त्या पद्धतीनं कर्म केले, तो व्यक्ती 6A होऊन जाईल वर्षभरात. ज्यानं नाही केले, तो वर्षभरात नाही होणार, 2 वर्षात होईल. ज्यानं अजून नाही केलं, तो 3 वर्षात होईल, 4 वर्षात होईल. हिशोब पूर्ण ठेवलेला आहे आपला. हे एक काम आहे आपल्याला समजून घ्यायचं. दुसरा काम जो आप कर सकते हैं, हे आपण बोलत आहोत करून चुकलेल्या कर्माबद्दल. वह है अपने कर्म फल को एक अधिक अनुकूल अनुभव में कन्वर्ट कर देना. म्हणजे आपल्याला कळून चुकलेलं आहे, की अरे एवढे दिवस आपण प्रॉपर कर्म नाही केले. पण आता त्याचे फळं तर भेटून राहिले आपल्याला. आपण टीम बिल्डिंग नाही केली, एक-एकच मशीन विकत राहिलो.
पण आता तर आपल्याला टीम बिल्डिंग करायची आहे, तर ते जे कर्म आहे त्याचे जे परिणाम आपल्याला आता भेटून राहिले, त्याच्यात मी काय नवीन करू शकतो हे आपल्याला बघायचं है। यह एक बड़ी दिलचस्प प्रक्रिया है जिसमें आप अपने कर्मों का कर्ज चुकाते हुए खुद से ही पूछते हैं। म्हणजे तुम्ही जेव्हा कर्माचं कर्ज चुकवत असता, या प्रक्रियेमध्ये तुम्ही स्वतःला विचारू शकता की इस अनुभव से मुझे क्या सीख मिल रही है। मी डिसेंबर 17ला केंगनची मशीन घेतली आणि 10-20 मशीन दिल्या आणि 18ला केंगन केलं नाही वर्षभर. पण जेव्हा मला जागरूकता वाढली माझी ऑक्टोबर 2018त, एक दिवस सिग्नल भेटला मला मेडिटेशन करता करता की ज्ञानेश्वर काहीतरी चुकत आहे. पुनर्विचार कर. तुला खूप सारा अनुभव आहे नेटवर्किंगचा. आणि मग ऑक्टोबर नंतर त्या दिवसानंतर मी ॲक्शन स्टार्ट केल्या. आणि जो माझा एक बिझनेस उभा केलेला होता 4 मित्रांनी, त्याला मी जानेवारी 31ला स्टॉप करून 1 फेब्रुवारी 2019ला फुल टाईम केंगन करण्याची निवड केली. आणि आज मी तुमच्या समोर आहे. तर मी जे कर्म केले 18 मध्ये मशीन घेऊन पण काम न करण्याचे, त्याच्यामुळे मला पुन्हा टीम उभी करायला वेळ लागला. जुने सगळे सोबती पण थांबलेले होते मशीना घेऊन. मी माझं उदाहरणच या ठिकाणी तुम्हाला देत आहे. तर इथं मुद्दा आहे की इस अनुभव से मुझे क्या सीख मिल रही है? तर मला काय एज्युकेशन मिळालं, की जसं संत्रा, मोसंबी हे जे फळं असतात, फळबाग असते, त्याला आपण 1.5 महिना पाणी देत नसतो, तणावात सोडत असतो. स्ट्रेसवर सोडतो त्या झाडांना, पानगळ होण्यासाठी, नवीन फुलवी येण्यासाठी, बहार येण्यासाठी. तर मी स्वतःला बघितलं, की 2018त मी स्वतःला तळण दिलं. त्या वर्षी मी खूप शिकलो. पैसा नाही कमवला, पण एवढं काही शिकलो, की त्याच्यानंतर हे सगळं क्रिएशन झालं. पण तो गॅप जर बसला नसता, तर कदाचित एवढं क्रिएशन झालं नसतं. तर मी हे शिकलो त्या घटनेतून, त्या अनुभवातून, की नाही हे आवश्यक होतं. तळण बसणं खूप गरजेचं असते माणसाला. सहज जर पैसा येत राहिला, तर त्याची माणसाला किंमत कळत नाही. ऐसा क्यों हो रहा है? वह क्या संदेश है जो ब्रह्मांड मुझे देने चल रहा है, देना चाहता है? काही वाईट घटना आपल्यासोबत जर घडली, अनुभव आला, तर हे आपल्याला स्वतःला विचारायचं आहे, इस अनुभव को मैं लोगों के हित में किस प्रकार प्रयोग में ला सकता हूं? एखाद्या व्यक्तीनं 5 वर्ष काम करूनही कुठल्या अचिव्हमेंट झाल्या नसतील, तर ते व्यक्ती ते अनुभव लोकांशी शेअर करू शकतात, की मी काय-काय चुका केल्या, ज्या तुम्ही करू नका. असं आपण कन्व्हर्ट करू शकतो. समाजाच्या हितासाठी त्याचा उपयोग करू शकतो आपल्या अनुभवाचा. बहुतेक अब्दुल कलामजींचा विषय आहे मी ऐकलेला आहे, की ते म्हणतात फक्त सक्सेस लोकांच्या स्टोऱ्या ऐकून तुम्हाला सक्सेस होता नाही येणार, तर फेल्युअर लोकांच्याही स्टोऱ्या ऐकल्या पाहिजे. त्याच्यातून जास्त शिकायला मिळणार, की काय करायचं नाहीये आपल्याला. त्यांचे अनुभव आपल्यासाठी कामाचे आहेत. असं नाही की फक्त यशस्वी लोकांचेच अनुभव आपल्या कामाचे असतात. ऐसा करके आप अवसर के बीज को देखते हैं और फिर उस बीज को अपने धर्म यानी कर्तव्य के साथ, अपने जीवन के प्रयोजन के साथ जोड़ लेते हैं। इसके बारे में हम 7वें आध्यात्मिक सिद्धांत पर विस्तार से बात करेंगे। धर्माचा 7वा सिद्धांत आपण जेव्हा बघणार, तेव्हा विस्तृत आपल्याला हे सगळं मिळणार। ऐसा करने से आप कर्मफल को एक नया रूप दे सकते। म्हणजे जे काही चुकीचे कर्म भूतकाळात झाले असतील आणि त्याच्यामुळे आपल्याला दुःख, आत्मक्लेश मिळत असेल, तर त्याला आपण नवीन रूप देऊ शकतो त्या कर्माला. त्या कर्माला नाही, त्या कर्मफळाला. नवीन रूप देऊ शकतो, की स्वतःला विचारू शकतो, की ठीक आहे आता माझ्या हातून या चुका झाल्या आणि त्याचे परिणाम मला मिळत आहेत. पण मी यालाही कसं कन्व्हर्ट करू शकतो समाजाच्या उपयोगासाठी. खूप छान उदाहरण दिलेलं आहे ऑथरने या ठिकाणी. एका व्यक्तीची खेळता-खेळता पाय तुटला खेळामध्ये. तर तो दुःखी होण्याच्या शिवाय स्वतःला विचारू शकतो, की असं का बरं झालं असेल माझ्यासोबत? का बरं माझा पाय तुटला? युनिव्हर्स मला काय शिकवू इच्छिते? प्रकृती मला काय संदेश देऊ इच्छिते? शायद वह आपको यह बता रही है कि भविष्य में और अधिक सावधान रहने की जरूरत है, संभल कर चलिए।
मी असं म्हणतो, एखादा माणूस जेव्हा बिमार पडते आणि 10 दिवस त्याला घरी झोपावं लागते, तर प्रकृती त्याला सांगू इच्छिते की बस झाली धावपळ, थोडा आराम पण द्या शरीराला. एवढंच नाही तर शरीराला जेव्हा आरामाची गरज असते तुम्ही बिलकुल ऐकत नाही, तुम्ही म्हणजे तुमचा अहम, तेव्हा शरीर स्वतःला बिमार करून टाकते. तुम्ही हा अनुभव घेतला असेल कधी. ज्या माणसाचा पाय तुटला खेळता खेळता, त्याला युनिव्हर्स हे सांगू इच्छित आहे की तुम्हाला सांभाळून खेळण्याची गरज आहे, जरा आवश्यकता है, जरा होशपूर्वक खेळा. और अगर आपका कार्य कर्तव्य अपने ज्ञान से दूसरों को शिक्षा देना है, जसं आपण सगळे लोक शिक्षक आहोत, आपण सगळेजण शिक्षक आहोत. आपण समाजाला एज्युकेट करत आहोत. डेड वॉटर, लाईव्ह वॉटर बद्दल आपण समाजाला एज्युकेट करत आहोत. एका इंडस्ट्री बद्दल, नेटवर्क इंडस्ट्री बद्दल. तर मग आपल्यासारख्यानं काय करायला पाहिजे पाय तुटल्यावर? जो हुआ है उससे मैं क्या सीख ले सकता हूं? आपने जो सीखा है उसे, उस विषय पर आप एक पुस्तक लिखकर अपने अनुभव समाज तक पहुंचा सकते हैं. म्हणजे तो माणूस 2 महिने समजा तो बेडवर आहे, त्याचा पाय तुटला, मेजर ऑपरेशन झालं त्याचं. मग काय काम आहे त्या माणसाला 2 महिने बेडवर झोपल्या-झोपल्या? तो माणूस एक पुस्तक लिहू शकते, की कशा पद्धतीनं सावधानतेनं खेळलं पाहिजे, जेणेकरून कोणावर अशी परिस्थिती येणार नाही. आणि त्या पुस्तक प्रकाशित होऊन त्याला मोठा पैसाही तिथं मिळू शकतो मग. म्हणजे जे कर्मामुळे जे काही फळ मिळणार होतं, त्याला आपण एका संधीमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. या कोई ऐसा विशेष जूता, बघा किती डीपमध्ये विचार केला लेखकाने या ठिकाणी. तुम्ही पुस्तक लिहू शकता हे एक गोष्ट, किंवा तुम्ही असा एक जूता म्हणजे असा शूज तयार करू शकता, रिसर्च करू शकता, असं डिझाइन करू शकता, की ज्याच्यामुळे तो शूज घालून तशा प्रकारची घटना कोणासोबत होणार नाही. लोकांना वाचवल्या जाईल त्या घटनेतून. आणि याच्यासाठी ओलाची स्टोरी तुम्हाला माहीत आहे, की ओलाचे जे ओनर आहे ते एका ऑटोनं इंटरव्ह्यूला चालले होते. आणि एका ऑटोवाल्यानं त्यांना चुकीच्या ठिकाणी सोडून दिलं आणि त्यांचा इंटरव्ह्यू मिस झाला. तर ते व्यक्ती विचार करत बसले, की यार त्यांनी ऑटोवाल्याचा राग नाही केला. त्यांनी विचार केला, की असं भारतात किती लोकांसोबत झालं असेल आता. किती लोकांना चुकीच्या ठिकाणी सोडून दिलं असेल. मी काय करू शकतो याच्यासाठी? आणि तिथून त्यांना अंतःप्रेरणा मिळाली, की मी असा एक ॲप काढतो, की जिथं कोणीच कोणाला चुकीच्या ठिकाणी सोडून नाही देणार. तुम्ही सिलेक्ट करता Ola, Uberमध्ये युअर लोकेशन आणि डेस्टिनेशन, आणि तुम्हाला माहीत असते, की हा माणूस आपल्याला तिथंच सोडून देईल. एक सुरक्षित ट्रॅव्हलिंगचं त्यांनी ॲप्स काढला आणि मोजक्या पैशामध्ये 24 तास शहरांमध्ये सेवा सुरू केली आणि करोडो रुपयाची कंपनी कमी दिवसात त्यांची उभी झाली. म्हणजे त्यांच्यासोबत जे घडलं कर्मफल, त्यांना चुकीच्या ठिकाणी उतरून दिल्याचं जे फळ फळ भेटलं, त्याच्या आधी काहीतरी कर्म झालेलं असेल. पण त्यांनी त्याला कन्व्हर्ट केलं आणि एक कंपनी उभी केली. आणि असे खूप उदाहरण आहेत. खूप उदाहरण आहेत असे जगामध्ये. इस तरह अपने कर्मों के फल को भुगतते हुए आप कर्मों के कर्ज को चुका भी रहे होंगे, और साथ ही उस विपरीत परिस्थिति में एक ऐसी हितकारक स्थिति में भी बदल रहे होंगे. म्हणजे तुम्ही कर्ज पण चुकून राहिले आणि तुम्ही चांगल्या गोष्टी पण करून राहिले. म्हणजे पुढचे जे तुम्हाला फळं मिळणार आहेत, विषय काहीच विचार करायची गरजच राहणार नाही. यह तो है अपने कर्मफल को एक सकारात्मक परिस्थिति में कन्वर्ट कर देना. अपने कर्मफल से आपको छुटकारा तो कभी मिल नहीं सकता. असं नाही की मग तुम्ही चांगलं केलं तर आपली काही सजा कमी होणार आहे. ते होते ना, सजा कमी चांगलं राहिलं तर कोणी कैदी. इथं तसं काही चान्स नाहीये. कर्म तर सगळे फळ जे आहे ते भोगायचेच आहेत आपल्याला. कर्मफल से निपटने का तीसरा तरीका. कर्मफल से पार जाना. तिसरा तरीका है कि त्याच्या पलीकडे जाणं. कर्मफल से पार जाने का अर्थ है उससे स्वतंत्र हो जाना. कर्मफल से पार जाने का तरीका है अंतरात्मा का, अपने सच्चे स्वरूप का, चेतना का अनुभव करते रहना.
आपण जे स्वतःला छोटं समजून बसतो आणि म्हणून आपण रडतो. पण आपण जेव्हा त्या अनुभूतीत जातो की मीच ईश्वर आहे, मीच युनिव्हर्स आहे, मीच ती ऊर्जा आहे, मीच चैतन्य आहे, तर मग कोणतेही फळं भेटले तर आपल्याला फरक नाही पडणार. आपण हसत खेळत ते सगळं जगू शकतो. यह ऐसा ही है जैसे बहती जलधारा में किसी ने मलिन वस्त्र धोना. म्हणजे नदी वाहत आहे आणि त्याच्यात एक खराब झालेला कपडा आपण धुणं. वाल्याचा वाल्मिकी होणं त्यालाच म्हणतात. अंगुलीमालचा एक भिक्खू होणं त्यालाच म्हणतात, की वाहत्या पाण्यामध्ये मलिन वस्त्र धुणं. जब जब आप धोएंगे तब तक उसकी मलिनता कम होती जाएंगी. जेव्हा तुम्ही स्वतःच्या स्वरूपाकडे वाटचाल कराल, हे तुमच्या भूतकाळातल्या चुकीच्या घडलेल्या कर्मांचे फळं भोगतानाचा हा विषय आहे. बारंबार अपनी अंतरात्मा में डुबकी लगाने और बाहर आने से आप अपने कर्म के बीज को धो पाएंगे. हा एक तिसरा इलाज आहे. कर्मफल से पार जाएंगे म्हणजे त्याच्या पलीकडे चालले जाऊ आपण. लेकिन यह ध्यान की साधना से ही होगा. मग तुम्हाला मौन, ध्यान आणि ते सगळ्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत नॉन जजमेंटल आणि कम्युन विथ नेचर ह्या गोष्टींची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. जो कुछ भी आप करते हैं वह सब कर्म की श्रृंखला बन जाता है. आपल्या कर्मांच्या श्रृंखला आहेत सगळ्या. आपण जे काही करतो दररोज, यहाँ तक की एक प्याला कॉफी पीना भी कर्म की श्रृंखला की एक कड़ी बन जाती. खूप पॉवरफुल मुद्दा आहे, थोडा समजून घ्या लक्षपूर्वक. कॉफी पिना एक स्मृती पैदा करता है. जेव्हा आपण कॉफी पितो आपल्याला खूप चांगलं वाटते किंवा चहा पितो, कुठलं अमृततुल्य पितो, तेव्हा आपल्याला चांगलं वाटते. एक स्मृती, एक मेमरी तयार होते आणि मग त्या मेमरीतून इच्छा तयार होते. ते कार्य करण्याची. आपल्याला उकसवते ती मेमरी चहा पिण्यासाठी, कॉफी पिण्यासाठी, तंबाखू खाण्यासाठी, खर्रा खाण्यासाठी, दारू पिण्यासाठी, जे काही सवय असतील आपल्या. असंख्य सवयी आहेत आपल्या जीवनामध्ये. ह्या सवयींचा सोर्स मिळून राहिला तुम्हाला आज बघा. जेव्हा आपण कॉफी पितो, चहा पितो किंवा काही एक कर्म करतो, त्याची एक मेमरी तयार होते. आणि मग ती मेमरी काय करते, ती स्मृती काय करते, इच्छा व्यक्त करते, परत-परत तो अनुभव घेण्यासाठी. उकसवते आपल्याला. कर्म पासून स्मृती तयार होते. आणि स्मृतीनंतर इच्छा तयार होते. कर्म, स्मृती और इच्छा शब्द लिहून घ्या. कर्म, स्मृती और इच्छा आपकी आत्मा का ऑपरेशनल सॉफ्टवेअर ही तो है. ऑपरेशनल सॉफ्टवेअर म्हटलेला आहे त्याला. आपकी आत्मा वास्तव में चेतना का वह पुलिंदा है जिसमें कर्म, स्मृति, इच्छा के बीज रहा करते हैं. आपला जो ऊर्जा आहे किंवा त्याला आत्मा, ऊर्जा, चेतना आपण जे म्हणतो, त्याच्यामध्ये कर्म, स्मृती आणि इच्छा याचे बीज असतात. लेकिन अभिव्यक्ति के इन बीजों के प्रति सजग रहने से आप वास्तविकता के प्रति सजग रहने वाले बन जाते हैं. जेव्हा लोक स्मोकिंग सोडून देतात, ड्रिंक सोडून देतात किंवा कुठल्याही चुकीच्या सवयी सोडून देतात, तर काय होते, फक्त ते सजग होतात. मी नेहमी म्हणतो, कोणीही व्यक्ती होशपूर्ण चुकीचं काम करू शकत नाही. हेल्थ खराब होईल असं काही करू शकत नाही. संबंध खराब होतील असं काही करू शकत नाही. करूच शकत नाही. आणि म्हणून आपल्यावर कुठली आपत्ती येईल असं पण होऊ शकत नाही, जर आपण होशपूर्वक सगळे कर्म करत असू तर. लेकिन अभिव्यक्ति के इन बीजों के प्रति सजग रहने से आप वास्तविकता के प्रति सजग रहने वाले बन जाते हैं. जो आपके लिए और आपके समाज के लिए विकासकारी होता है. समाजात जर अशा जागृत लोकांची संख्या वाढली तर काय होईल समाजामध्ये? शांती तयार होईल खूप सारी. आपको बस यही करना है. जब कर्म विकासकारी रहते हैं, जेव्हा आपले कर्म समाजाच्या विकासासाठी असतात, स्व के लिए भी और स्व से प्रभावित लोगों के लिए भी, आपल्या प्रभावात जे लोक असतात, तब कर्म का फल हमेशा सुख और सफलता देने वाला ही
रहा करता है. तुम्ही जेव्हा चांगले कर्म करता तेव्हा फळं चांगलेच मिळतात. आणि हे काही आपण नवीन ऐकत नाहीये. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. दररोज आपण ऐकतो, पण फक्त ऐकतो. त्याच्यात उतरत नाही. या पुस्तकाच्या माध्यमातून आपण त्याच्यामध्ये उतरत आहे, त्याला खोदत आहे आपण. मी एक उदाहरण दिलं होतं कधीतरी, आज परत ते नव्यानं देतो. ओशोंनी सांगितलेलं आहे, की आपल्याला जर पाण्याचा हौद बांधायचा असेल, तर सगळं मटेरियल बाहेरून आणावं लागते. रेती, विटा, गिट्टी, सिमेंट, मजूर, पाणी सगळं लागणार आहे ना हौद बांधायसाठी. आणि तुम्ही बांधून कितीही मोठा हौद बांधला किंवा एक स्विमिंग टँक बांधला, तर त्याच्यामध्ये पाणी पण तुम्ही बाहेरून आणून भरणार आणि ते पाणी खराब होणार आणि त्याला लिमिट आहे. ही एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे, आपण जेव्हा विहीर खोदतो पाण्यासाठी, तेव्हा आपण बाहेरून काहीच आणत नाही. आपण फक्त खोदतो. आणत काहीच नाही, उलट आपण तिथलं मटेरियल काढून बाहेर टाकतो. आणि विहीर खोदता देव पाणी म्हणतात त्याला आमच्याकडे. जेव्हा पाणी लागते, ते पाणी ओरिजिनल आहे. ते आत्मज्ञान आहे. आणि मग ते पाणी लागल्यावर अजून विहीर किती खोदायची. कितीक लोकांकडे अशा विहिरी आहे की 24 तास पाणी आटत नाही. तर जेव्हा आपण आपल्या स्वतःकडे परत जातो, तेव्हा ह्या गोष्टी घडतात. तेव्हा मी वारंवार सांगतो, की आपण प्युअरच आहे. प्युअर बनायचं नाही हां, हा मुद्दा क्लिअर करा स्वतःला. आपल्या भाषेत काय असते, की मला स्वतःत बदल करायचे आहेत, मला अपडेट करायचं आहे, माझ्या पर्सनॅलिटी डेव्हलप करायची आहे. अरे काय डेव्हलप करायचं आहे? इतकं डेव्हलप प्रॉडक्ट पाठवलेलं आहे आपलं जगामध्ये, या पृथ्वी तलावर. सगळं ओके पाठवलेलं आहे. काही डिफेक्टच नाही कोणताच. सगळं प्रोग्रामिंग करून पाठवलेलं आहे. हृदयामध्ये, ब्रेनमध्ये सगळी यंत्रणा सुव्यवस्थित आहे. आपणच चिंतेनं ग्रासलेलो आहे. कारण कंपॅरिझन, अहम जो आपला वाढला त्याचा मूळ काय? तुलना करतो आपण. आणि म्हणून आपण अस्वस्थ होतो. नाहीतर तसं अस्वस्थ होण्याला काही कारण नाहीये. तर हे हौदाचं आणि विहिरीचं उदाहरण तुम्ही नेहमीसाठी लक्षात ठेवा. आपण विहीर खोदत आहे, आपण हौद नाही बांधत आहे. पण जगात सगळ्या हौद बांधायच्या गोष्टी चालतात दररोज. आपण वर गोष्ट करतो. आणि जर आपल्याला आपलं ओरिजिनल पाहिजे असेल, तर आपल्याला काढायचं आहे फक्त तिथून. जे कचरा म्हणू, तो काढायचा आहे. डिटॉक्सिफाय करायचं आहे आपल्याला. कर्माच्या सिद्धांताला आचरणात कसं आणायचं? शेवटचा मुद्दा. होशपूर्वक ऐका, ध्यान देऊन ऐका. मैं आज से जो जो चयन करूंगा उन पर अपनी नजर रखूंगा. विपश्यनेत काय म्हणतात? जाती आती श्वास पर पहारेदार रहो. म्हणजे काय? जागरूकता वाढवते ना विपश्यना आपली. पहारेदार बनवते आपल्याला. श्वास जा रही है, श्वास आ रही है. हेच आहे ते. हाच संकल्प करतो आपण. मैं आज जो जो चयन करूंगा आज उन पर मेरी नजर रखूंगा. मेरी नजर, मन काही म्हणेल जिलेबी खायची, पण मला ठरवायचं आहे की ते जिलेबी माझ्यासाठी कामाची आहे का? त्याच्यात शुगर किती आहे? मन तर काही म्हणेल तुम्हाला. मन वडाय वडाय जसं पिकातलं ढोर. बहिणाबाई चौधरी म्हणतात, मन तर एक उभ्या पिकात फिरणारं एक ढोर आहे. ते कुठेही जाईल, काही करील. तुम्ही निर्णय घ्या त्या मनासोबत जायचं की नाही जायचं. ते मन तुम्हाला काही सुधरू देणार नाहीये. कारण ते मन तयार झालेलं आहे कंपॅरिझनच्या दुनियेतून. आणि कंपॅरिझन मरेपर्यंत संपणार नाही. तुम्ही कितीही मोठे व्हा, तुमच्या पुढे कोणीतरी आहे आणि तुमच्या मागे कोणीतरी आहे. तुम्ही लाईनमध्येच उभे आहे. हा प्रोग्राम तुम्हाला लाईनमधून बाजूला काढण्यासाठी सुरू आहे. कारण तुमच्या अंगठ्याचं निशाण कोणाचंच नाही या जगात.
तुमचंच आहे फक्त. मैं आज जो जो चयन करूंगा उन पर अपनी नजर रखूंगा और इस प्रकार नजर रखने के द्वारा ही मैं अपने कर्म फल के चयन के प्रति सजग रहूंगा. कर्म करताना माझी सजगता वाढेल कर्म फलाबद्दल. मी काही शिबिर केले, त्यांनी सांगितलं की तुम्ही काही खाताना विचार करा की हे मला किती वेळात पचणार आहे. आपण खाताना डायजेस्टिव्ह सिस्टमचा विचार नाही करत. त्याच्यात सांगितलं लोग अपने चटुरेपन की वजह से बीमार है. हे जीभ टेस्ट जेव्हापासून आली या जगात, तर त्या टेस्टसाठी आपण काय काय खातो आणि काय काय करतो, तेव्हा आपण कर्म करताना ते फळ काय मिळणार आहे त्याचा विचारच आपल्या डोक्यात नसते. तर जेव्हा आपली जागरूकता वाढेल, जेव्हा आपण आपल्या कर्मांवर नजर ठेवू, तेव्हा आपण याच्यासाठी पण जागृत राहू, की मी आता जर हे केलं, तर मी याच्यासोबत फळ पण निवडत आहे. कर्मफल, कॉज एंड इफेक्ट. ही जागरूकता आपल्याला वाढवायची है. मैं यह ध्यान रखूंगा कि भविष्य के किसी भी पल की तैयारी करने के लिए वर्तमान पल में पूरी तरह सजग रहना होगा. भविष्यात जर असं वाटत असेल की आपण स्वस्थ जगलो पाहिजे, तर वर्तमानात आपल्याला रेग्युलर केंगन वॉटर प्यावं लागेल. बरेचदा कंटाळा होतो. माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये आहे, बरेच आपले युजर लोक आहेत की जे घरात मशीन आहे पण पाणी पित नाही. घरात मशीन आहे पण सगळ्या प्रकारचं पाणी वापरत नाहीत. तर आपल्याला हे ध्यान ठेवणं गरजेचं आहे, आपल्या भविष्याची तयारी करत असताना वर्तमानातल्या या क्षणामध्ये मी जागृत राहून कर्म करायला पाहिजे. हे पहिलं आहे. दूसरं, जब कभी भी मैं कोई चयन करूंगा तब मैं स्वयं से पूछूंगा जो चयन मैं करने जा रहा हूं उसका परिणाम और उसका फल क्या होगा और क्या यह चयन मुझे और मेरे समाज को सुख व संतोष देने वाला होगा, हे विचारायचं आहे स्वतःला. आणि तिसरं, फिर मैं अपने दिल से मार्गदर्शन के लिए कहूंगा. उसकी सहजता और असहजता के संकेत व संदेश द्वारा मार्गदर्शन प्राप्त करूंगा. मी कोणताही निर्णय घेताना आजपासून हृदयाला विचारेल, माझ्या मार्गदर्शन मागेल मी माझ्या हृदयाला, की आता मला हे करायचं आहे, तर करू की नाही करू. आणि मग मला संदेश मिळेल मंद गतीनं. मला जागृत राहावं लागेल की मी हा काम करायला चाललो, याच्यामध्ये मी सहज आहे की असहज आहे. आणि सहज असेल तर मी ते करेल, असहज असेल तर नाही करणार. मैं बेफिक्री के साथ आगे बढ़ूंगा जर मला सहजता दिसली त्याच्यात तर. अगर अपने चयन से मुझे असहजता महसूस होती है तो मैं रुक कर अपने अंतर चक्षु से अपने किए के परिणाम पर नजर डालूंगा. यह मार्गदर्शन मुझे स्वतः सही चयन करने की क्षमता दे देगा, मेरे लिए भी और मेरे समाज के लिए भी. मला कुठल्याच गुरुची गरज नाही निर्णय करताना कुठल्याही जीवनामध्ये. मी स्वतः सोबत ह्या सगळ्या गोष्टींचा निर्णय करू शकतो. किती पॉवरफुल गोष्टी आहेत ह्या सगळ्या. 7 वाजलेल्या आहेत आणि कर्माचा सिद्धांत या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. खूप पॉवरफुल आहे हे सगळं. 7 आध्यात्मिक नियम आपण बघत आहोत आणि 3 नियम झाले, 4च बाकी आहेत. प्रत्येक नियम प्रॅक्टिसमध्ये जर घेतला तर जीवन कोणत्या शिखरावर पोहोचेल आपलं आणि आपण काय कॉन्ट्रिब्यूट करू शकू या सोसायटीमध्ये, इमॅजिन करा. काय कॉन्ट्रिब्युशन राहील आपलं टीएमपीचं. मी एक वाक्य बोलत आहो 4.5 वर्षापासून एनर्जिकच्या प्लॅटफॉर्मवर, टीम माय पॉसिबिलिटी जगामध्ये एक चांगलं नेतृत्व देणार आहे. मी नेहमी बोलत आहे, 4.5 वर्ष झाले. ते मिशन आपण बनवलेलं आहे आणि आपल्याला काही सर्टिफिकेट नाही पाहिजे कोणाचं. आपल्याला माहित आहे, आपण जागृत आहे, की आपण काय करत आहे, आपले कर्म.